आमदार सुनील शिंदे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सुनील शिंदेशी आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। वरळीमध्ये संपूर्ण मराठी बांधवांचा एकत्रित कार्यक्रम पार पडलाय, काय सांग? मी खरं म्हणजे आम्ही वरळीकर भाग्यवान आहोत की आज एका चांगल्या पर्वाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्राचा आज त्या मला किती महत्व आहे हे आज आमच्या दोन्ही नेत्यांनी दाखवून दिलेलं आहे। भविष्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राच्या या ला जेवढी आता प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे त्या महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं पुढील संपूर्ण कार्यभार अवलंबून असेल। सुनील शिंदेजी, याआधी महाराष्ट्रामध्ये बरंच राजकारण घडलेलं आहे। ईडी असेल, सीबीआय असेल, या प्रत्येक राजकारणाला दोन्ही ठाकरे बंधूंना सामोरं जावं लागलं होतं। मात्र आता दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत, काय सांग? काही गोष्टीला काळ वेळ ठरलेला असतं, काही गोष्टी नियतीच्या इच्छेने होत असतात। आज काही नियतीने घडवून आणलेलं आहे हे महाराष्ट्राच्या जनतेच्या उत्कर्षाच्या किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे आणि योग्य वेळी हे सगळं जुळून आलेलं आहे। आगामी काळासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। आगामी काळामध्ये मोठ्या मिनी विधानसभा असलेल्या महापालिका निवडणुका सुद्धा आहेत, याकडे कसं पाहतात? कारण दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्रित असणार आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा एकत्रित असणार। आमच्या दृष्टीने निवडणुका महत्वाच्या नाही, आमच्या दृष्टीने महाराष्ट्राची अस्मिता महत्वाची आहे आणि ज्याने महाराष्ट्राची अस्मिता जपली, महाराष्ट्राच्या अस्मितेला प्रतिष्ठा प्राप्त करून देईल, महाराष्ट्राची जनता त्यांच्या सोबत असते। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।